नमस्कार. या कथेतील सर्व पात्र, स्थळ, प्रसंग संपूर्ण काल्पनिक असून त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. असा काहीही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. सादर करत आहोत गूढ कथा निखर्व. लेखक ऋतुजाचार्य. प्रकरण पहिले. दुपारच्या जेवणानंतर कॅन्टीनमधून जेव्हा सगळे ऑफिसमध्ये परत आले तेव्हा शिंदेने सावंतांची आलेली तार त्यांच्या हातात दिली. 1980च्या काळात मुंबईसारख्या शहरात कोकणातून आलेल्या दिनकरराव सावंतांना स्वतःचं घर घ्यायला अनेक वर्ष लागणार होती. मुंबईमध्ये घरांच्या किमतीच नाही तर भाडी देखील वाढत होती. त्यामुळे एकाच घरात वर्षभरापेक्षा अधिक थांबणं सुद्धा त्यांच्या पगारात भागणारं नव्हतं. म्हणून ते सगळ्यांना ऑफिसचाच पत्ता देत असत. सावंतांनी तार वाचली आणि ते काहीसे गंभीर झाले. त्यांचे सासरे तात्याराव बापटांची तार. तात्यारावांनी असेल तसे निघून या, मालती आणि राहुल यांना सुद्धा बरोबर घेऊन यावे अशी स्पष्ट सूचना केली होती. सावंत काहीसे विचारात पडले. मालतीबाईंच्या आईचं निधन मागच्या वर्षीच झालं होतं. त्यामुळे तात्यांच्या तारेमध्ये जाणवणारी तत्परता कशासाठी आहे ह्याचा अंदाज त्यांना येत नव्हता. ते थोडा वेळ तसेच बसून राहिले आणि मग तडक साहेबांच्या केबिनमध्ये गेले. साहेब तसाही फार भला माणूस होता आणि त्यातून सावंत एक खूपच कुशल कर्मचारी होते. त्यामुळे त्यांची अडचण समजून घेत साहेबांनी फक्त त्यांची रजाच मंजूर नाही केली, पण आपल्या ओळखीतून त्यांना त्याच रात्रीची एसटीची तिकीटं मिळवून दिली. सावंत घरी आले तेच राहुलला शाळेतून घेऊन. त्यांना दोघांना असं अवेळी बघून मालती थोडी आश्चर्यचकित झाली. सावंतांनी वेळ न दवडता तात्यांच्या तारेबद्दल मालतीला सांगितलं आणि ते बॅग भरायला लागले. मालती थोडी संभ्रमात पडली. काही वेळाने उठून म्हणाली, माझं थोडं ऐकाल? सावंत बॅग भरता भरता थांबले. मालती म्हणाली, तुम्ही जर नाही आलात तर. सावंतांनी फक्त नकारार्थक मान हलवली. मालती, तू असं का म्हणतेस याचा मला अंदाज आहे, पण ही ती वेळ नाही. चल आवरून घे. मालती काहीच बोलली नाही. सुरुवातीला तिच्या आणि दिनकररावांच्या लग्नाला असलेला दिनकररावांच्या कुटुंबाचा विरोध आणि लग्नानंतर आठवड्याभरातच दिनकररावांच्या आईचा झालेला तो आकस्मिक मृत्यू, ती आठवण, ती भयंकर अपरात्र, एखाद्या भरून न निघू शकणाऱ्या जखमेसारखी. त्या आठवणींच्या जखमा तिच्या मनावर कायमच्या खोलवर रुतल्या होत्या. चांडाळणे, तुझ्या पायगुणानं माझी माय गेली ग, तुझा तळतळाट होईल असं म्हणून थुकणाऱ्या तिच्या नंदा. बापटांच्या वाड्याविषयी जे ऐकलंय ते खरं असलं पाहिजे असं म्हणणारे ते सावंतांचे नातेवाईक. दिनकरराव मध्ये आले नाहीतर त्यांच्या सख्या चुलत मामे सगळ्या बहिणींनी मालतीला जाळायचाच कट रचला होता. ते सगळं तिच्या डोळ्यासमोरून एका क्षणभरात निघून गेलं. त्या रात्री दिनकरराव मालतीला घेऊन मुंबईला निघाले होते. सावंतांच्या वाड्यामधल्या, बागेमधल्या, बाकी इतर इस्पेटीतल्या सगळ्यावर पाणी सोडून ते कायमचे वेगळे झाले होते. अर्थात निघण्यापूर्वी त्यांनी वडिलांशी, गोविंदरावांशी या विषयावर काहीतरी संवाद साधला होता. गोविंदराव तसे कुटुंबात राहून कुटुंबापासून अलिप्तच होते. ते जमीनदार होते, सावकार होते, गावचा पाटील वेगळा होता, पण ते स्वतः गावातलं सरकार होते. पत्नीच्या जाण्याचं दुःख वगैरे करणाऱ्या लोकांमधले ते नव्हते. मालती भानावर आली. तिने डोळ्यातले अश्रू वाहू दिले नाहीत. खरं तर पूर्वीची मालती या अशा अचानक आलेल्या तारेमुळे गोंधळून गेली असती, रडली असती, कदाचित बेशुद्धही झाली असती, पण दिनकररावांच्या प्रेमात पडल्यानंतर, त्यांच्यासोबत लग्न करायला आणि लग्न झाल्यानंतरच्या संघर्षामुळे बदललेली सौ मालती दिनकरराव सावंत अशी लेचीपेची नव्हती. आई, आपण कुठे चाललो? 6 वर्षाच्या राहुलने विचारलं. त्याला जवळ घेत शांतपणे प्रेमानं मालती म्हणाली, आपण गावी चाललोय बाळा, आजोबांना भेटायला. आणि तेवढ्यात दिनकरराव टॅक्सी घेऊन आले. टॅक्सी जेव्हा दादरच्या बसस्टॉप बाहेर थांबली तेव्हा 8ला 5 कमी होते. त्यांची बस फलाटावर लागलीच होती. दिनकरराव 2 हातात 2 बॅगा घेऊन आणि मालती राहुलचा हात पकडून बसमध्ये चढले. बस निघाल्यानंतर थोड्या वेळाने मालतीने डब्यातून आणलेली तूपसाखर पोळी
त्या दोघांनी खाल्ली. राहुल मात्र कधीच तिच्या मांडीत बसल्या बसल्या झोपी गेला होता. एसटीतले दिवे आता मालवले गेले. 20 मिनिटात मायानगरी मुंबईची हद्द मागे सरली आणि संपूर्ण अंधार झाला. मालतीने अलगद तिची मान दिनकररावांच्या खांद्यावर ठेवली. दिनकररावांच्या चेहऱ्यावर क्षणभर एक स्मितहास्य आलं आणि त्यांनी निश्चिंतपणे डोळे मिटले. सावंतांना कदाचित लगेच झोप लागली असावी, लागायलाच हवी होती, कारण ह्यापुढे नियतीने त्यांच्या प्रारब्धात जे लिहून ठेवलेलं ते त्यांच्या आधीच्या कित्येक पिढ्यांमध्ये कोणाच्याच नशिबी लिहिलं गेलं नसेल. प्रकरण दुसरे. साधारण 1935-40च्या आसपास वेळणेश्वरचे वासुदेवराव बापट पंचक्रोशीत सर्वश्रुत होते, ते त्यांच्या वैद्यकीय कौशल्यासाठी. अर्थात एखाद्या व्यक्तीची तब्येत प्रचंड बिघडली असेल, हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाटल्यास अशा कुटुंबाची परिस्थिती बघून वासुदेवराव मुंबईला नेता आलं तर बघा असं स्पष्ट सल्लाही द्यायचे. वासुदेवराव अत्यंत कुशल वैद्य होते. ते आयुर्वेद कोळून प्यालेले होतेच, पण त्यांच्या उपचाराआधी त्यांच्या फक्त स्मितहास्याने रुग्णाला कधी कधी बरं वाटायचं. केवढा हा भला माणूस. आणि ह्याच्या वाड्याविषयी लोक काही बाई बोलत होते. ते खरं असणं शक्यच नव्हतं. पण असलं तर, पण कसं असेल? हे व असे अनेक प्रश्न गावातील लोकांच्या मनात यायचे. अर्थात हे प्रश्न फक्त ओठांवर होते. वासुदेवरावांशी प्रत्यक्षात या विषयावर कोणी बोलत नसे, पण एखादी कुजबुज बाजारात लक्ष्मीबाईंच्या कानी पडायची. मग त्या वासुदेवरावांना घरी येऊन सांगत आणि वासुदेवराव मनसोक्त हसत. अगं गाव बोलणारच, आजपर्यंत उपचाराबदल्यात एक बंदा रुपया कोणाकडून घेतला नाही की संसारासाठी कोणाकडे मागितला नाही. ते खरंच होतं. अगं मत्सर हा मानवी स्वभावच नाही का? बरं, आजपर्यंत ज्यांना ज्यांना औषधं दिली, उपचार केले, ते सर्वजण कायमचे बरे झालेत की नाही, हेही खरंच होतं. वासुदेवरावांचा अभ्यास, त्यांची उपचाराची पद्धत, त्यांचं रुग्णाशी संवाद साधणं, हे सगळं त्या आजाराने ग्रासलेल्या थकलेल्या जीवांना पुन्हा एकदा निरोगी माणसात आणणारं होतं, यात काहीच शंका नव्हती. पण हीच गोष्ट तर गावाला खटकत होती. म्हणजे 12 वर्षांची सुली वैद्यबुवांच्या उपचारानं बरी झाली तर त्यात काही नवल नव्हतं. पण कुलकर्ण्याच्या चांगल्या 90 पार केलेल्या जख्ख म्हातारीला, जिला चालवत नव्हतं, उठवत नव्हतं, तिच्यावर आयुर्वेदिक उपचार करून बापट वैद्यांनी तिला हिंटफिरतं केलं होतं. आता हा चेटूक नव्हता का? हे कुठचं विज्ञान होतं? असा प्रश्न गावातल्या अनेकांना पडायचा. 75 वर्षांचा कुलकर्णी आणि त्याची 67 वर्षांची बायको गेल्यानंतर सुद्धा म्हातारी जिवंतच होती. तशी तब्येत अधनमधनं खराब होई, पण हे जायचे ना तिच्या घरी कसले कसले लेप लावायला, पावडरी द्यायला. आणि मग काय, कुलकर्ण्याची म्हातारी पुन्हा हिंडू फिरू लागायची. अर्थात पाठ पूर्ण वाकलेली, हातात काठी, सुरकुतलेला चेहरा, बोळकं तोंड आणि सतत येणारा खोकला, यात वावगं काहीच नव्हतं. खरं तर त्या काळात स्त्रियांवर जन्मापासूनच इतकी कामं लादली जात की त्यांचा व्यायाम अगदी लहानपणापासून आणि नियमित व्हायचा. त्यामुळे त्या आरोग्यवान असत. त्यातून स्वातंत्र्यपूर्व भारतात जन्माला आलेली ही मंडळी, यांचं खाणं देखील स्वच्छ आणि सकस होतं. त्याच्यामुळे बघायला गेलं तर गावातल्या लोकांनी पसरवलेल्या अफवांमध्ये काहीच अर्थ नव्हता. तर या वासुदेवरावांचे धाकटे चिरंजीव म्हणजे तात्या. त्यांचं पाळण्यातलं नाव श्रीधर होतं, पण सगळेजण त्यांना तात्याच म्हणत. तात्या आपल्या वडिलांसाठी मुळ्या, पाले, काही निवडक वनस्पती शोधून आणायला जंगलात जात. तात्या धाकटे, त्यातून शरीराने बारीक, लवचिक आणि चपळ. त्यामुळे वासुदेवरावांनी माहिती आणि तोंड ओळख करून दिल्यानंतर तुळशीची, पुदिन्याची पानं, पुष्करमुळं, सर्पगंधा यावर अशा अनेक वनस्पती तात्या आणायला धावत पळत जात. सुरुवातीला त्यांच्या आईने, लक्ष्मीबाईंनी, जपून हो अशी सूचना केली असेलही, पण नंतर तात्यांचा उत्साह आणि त्यांची कामातली अचूकता पाहून त्या सूचना देण्याऐवजी तात्यांची पाठ थोपटत. हळूहळू जसे तात्या मोठे होत गेले तसे वासुदेवराव त्यांना आपल्यासोबत आजारी व्यक्तीच्या घरी औषधोपचारासाठीही घेऊन जात. अर्थात जर तात्या शाळेत नसतील तर. तात्या अबोल होते. हुशार, चाणाक्ष, अभ्यासू तात्या आपल्या वडिलांना रुग्णावर उपचार करताना, त्याच्याशी संवाद साधताना सर्व काही भाव टिपत.
आयुर्वेदिक पाले, पाल्यांचे लेप, मुळ्या, त्या पावडरी याच्या व्यतिरिक्त कधी कधी सुया आणि धारदार उपकरणांचा सुद्धा वापर करावा लागे. म्हणजे कधी कधी जखम इतकी खोल असायची की औषधाचा गुण येण्यासाठी सुद्धा त्या धारदार उपकरणाने त्या जखमेतली गुंतागुंत काढून टाकायला लागायची. हे बघताना मात्र तात्यांना प्रचंड वेदना व्हायच्या. कधी कधी ते डोळे मिटून घ्यायचे, कधी कधी सरळ दरवाजा बाहेर निघून जात. अहो, आता वैद्याच्या मुलाचीच अशी अवस्था बघून त्या रुग्णाचे नातेवाईक आणि शुद्धीत असला तर तो स्वतः रुग्ण खूपच घाबरून जायचे. वासुदेवराव या एका गोष्टीमुळे तात्यांना रागवत. तात्या शांतपणे आपल्या वडिलांचे बोल ऐकून घेत आणि पुढच्या वेळी सुधारणा करण्याचे वादे करत. पण घरातल्या इतर मंडळींसाठी, म्हणजे त्यांच्या 2 थोरल्या बहिणी आणि त्यांची आई, यांच्यासाठी मात्र तात्या खूपच शूरवीर होते. हळूहळू जसे तात्या 14-15 वर्षांचे झाले तशी रक्त, रुग्णाची जखम या गोष्टी त्यांना सवयीच्या झाल्या आणि पूर्वी डोळे घट्ट मिटून घेणारे तात्या आता एक प्रसन्न हास्य ठेवून त्या रुग्णाला धीर देत असत. हळूहळू तात्यांनाही आयुर्वेदामध्ये गोडी निर्माण होऊ लागली. अवघ्या 20 वर्षांच्या वयात आता तात्याही उपचार करू लागले होते. गावामध्ये बापट वैद्यबुवा या पितापुत्रांच्या जोडीविषयी आदर होता. या रुग्णांकडे देण्यासारखं काही नव्हतं आणि बापट पितापुत्रांची उपचाराबदल्यात आर्थिक लाभ घेण्याची वृत्ती सुद्धा तर नव्हतीच. पण मग बापटांचं घर चालत तरी कसं होतं? ते त्यांच्या वाड्यात जे आहे ना, पण ते जे काही होतं ते बापटांच्या वाड्यात होतं की लोकांच्या डोक्यात होतं हे त्या विश्वेश्वरालाच माहीत. ब्रिटिश भारतात येण्या अगोदरपासून बापटांचे पूर्वज श्रीमंत होते आणि त्यांच्या नशिबाने, संस्काराने त्यांनी ती श्रीमंती टिकवली होती. त्यांचे कपडे उंची नव्हते, चपला सामान्य होत्या, हातात हिऱ्याच्या अंगठ्या नव्हत्या, वर थोड्याफार प्रमाणात शेती होती, दूध दुभत देणारी जनावरं होती. हे सगळं सांभाळायला 2-3 गडी माणसं होती. 2 वेळच्या जेवणाला गुडगुट्या, मऊ भात, मेथकूट तूप, एखादी पालेभाजी, कधीतरी भाकरी आणि सणासुदीला गोडाचा स्वयंपाक, इतकी शिस्तबद्ध राहणी असल्यावर श्रीमंती टिकून राहणारच की हो. म्हणे वाड्यात काहीतरी होतं. काही वर्षांनी तात्यांच्या 2 बहिणी लग्न होऊन इतर गावी गेल्या. 1950च्या दशकामध्ये तात्यारावांचा विवाह हेदवीच्या गंगा परांजपे सोबत झाला. गंगाचे वडील हेदवीच्या जागरूक गणेश मंदिराचे पुजारी होते. अर्थात त्यांच्याही कानावर बापटांच्या वाड्याविषयीची ती कुजबूज गेली होती. पुंडलिक माळ्यानं त्यांना सांगितलं होतं की वेळणेश्वरच्या बापटांच्या वाड्यात एक शक्ती आहे. असल्या वायफळ पुड्यांना भीक न घालता परांजपे गुरुजींनी गंगेचा विवाह तात्यांशी लावून दिला होता. सर्व मुलांचे संसार पाहून आनंदाने भरून गेलेल्या लक्ष्मीबाईंना झोपेत देवाज्ञा झाली. असं म्हणतात फक्त पुण्यवान लोकांना अशी झोपेत देवाज्ञा होते. आता तात्या, त्यांची पत्नी गंगा आणि वासुदेवराव आपल्या वाड्यामध्ये राहत होते. लक्ष्मीबाईंच्या निधनानंतरचा काळ सगळ्यांसाठीच, पण जास्त करून वासुदेवरावांसाठी कठीण जात होता. उपचार करता करता त्यांचे हात थरथरत. रुग्णाशी संवाद साधताना मध्येच डोळ्यात पाणी येई. ते निराश झाले होते, उदास झाले होते. तो भला थोरला वाडा आता त्यांना खायला उठत होता, पण त्यांना पुन्हा उमेद आणि उत्साह मिळण्यासारखं काहीतरी घडणार होतं. गंगाला दिवस गेले होते. प्रकरण 3. सकाळी 6च्या सुमारास सावंत कुटुंब बापटांच्या वाड्याबाहेर पोचलं. हाच तो बापटांचा वाडा ज्याबद्दल लोक फार पूर्वी खालच्या आवाजात कुजबुजायची. दिनकररावांच्या मनात हे विचार येत होते. त्या विचारात काहीतरी तथ्य होतं का? नाही म्हटलं तर एवढ्या मोठ्या वाड्यात तात्यांनी आणि वासुदेवरावांनी कधीच एखादा भाडेकरू का ठेवला नाही? तेवढे 4 पैसे. अहो, पण बापटांना भाडेकरू ठेवून पैसे मिळवण्याची गरज काय? त्यांच्या वाड्यात ती शक्ती आहे ना, ती बापटांना पैसे पुरवत असेल. दिनकरराव शहारले. हे कसले विचार आपल्या मनात येतात? हे अभद्र शब्द तरी कोणाचे? ते सर्व विचार झटकून दिनकरराव मालती मागून वाड्यात शिरले. घर, मालतीचं घर, आंब्याच्या झाडीत लपलेलं, अंगणात प्रचंड मोठा झोका, तुळशी वृंदावन, सगळं सगळं होतं. ती शाळेतून आल्यावर त्या झुल्यावर बसून झोके घ्यायची. तिथे ती पुन्हा बसली. गावची थंड हवा आल्हाददायक होती.
चुलीवर काहीतरी शिजण्याचा तो खरपूस वास तिने एक दीर्घ श्वास घेऊन साठवला. जुन्या लाकडी जिन्यांचा चर चर आवाज आला आणि सर्वांचं लक्ष वाड्यातल्या लाकडी जिन्याकडे गेलं. एक थकलेला, शिडशिडीत, गोरा, निळ्या डोळ्यांचा माणूस थरथरत त्यांच्या दिशेने येताना त्यांना दिसला. खाली पांढरं धोतर, वर संपूर्ण उघडा, गळ्यात जानवं. तात्या? मालती धावत तात्यांपाशी गेली. पाठोपाठ राहुलला कडेवर घेत दिनकररावही गेले. तात्या पहिल्यापासूनच शिडशिडीत होते, पण असे सुकलेले नव्हते. मागल्या वर्षी आईच्या श्राद्धाला मालती आली त्यापेक्षा ते कितीतरी पटीने गळपटले होते. सांगाड्यावर थोडंसं मांस उरावं तशी त्यांची अवस्था झाली होती. दिनकरराव तात्यांच्या पाया पडले. तात्यारावांनी त्यांच्या पाठीवरून मायेने हात फिरवला, पण आशीर्वाद मात्र काहीच दिले नाहीत. मालती तात्यांना बिलगून बसली. तिला तर रडूच फुटलं. तेवढ्यात त्यांच्या दृष्टिक्षेपात राहुल आला. त्यांनी आजवर न बघितलेला त्यांचा नातू. अरे गुलामा, एखाद्या अगदी छोट्या बाळाला संबोधावं तसं ते म्हणाले. ये 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 असं म्हणत त्यांनी राहुलला जवळ बोलावलं. हा माणूस नक्की कोण आहे? आपली आई का रडते? असे अनेक प्रश्न राहुलच्या मनात आले असतील. शेवटी दिनकररावांनी त्याच्या पाठीला हात लावून त्याला हळूच, जा राहुल, आजोबांना नमस्कार कर, असं सांगितल्यानंतरच राहुल पुढे झाला. तात्यांच्या पाया पडला. तात्यांनी त्याला उचलून मांडीवर बसवलं आणि म्हणाले, बघा, अजून एवढी ताकद आहे हो माझ्यात असं म्हणून हसले. दिनकरराव आणि मालती एकमेकांकडे बघत होते. तेवढ्यात साठीतली एक बाई आतून बाहेर आली. नऊवारी साडीतली, थोडी अंगापिंडाने मजबूत, कपाळावर भलं थोरलं कुंकू, हातात हिरव्या बांगड्या. तिच्या मागोमाग एक 6-7 वर्षांचा मुलगा तिचा पदर धरून आला. तिचा नातू वगैरे असावा. मालकांनो, पाहुण्यांसाठी पाणी गरम केलं आहे. मालतीने तिच्या दिशेने पाहिलं. अगं पाहुणे कुठले गोदे? हे घरचेच. हे आमचे जावई दिनकरराव सावंत आणि माझी एकुलती एक मालती. या माहितीचा गोदेवर काहीही परिणाम झाला नाही. आंघोळी करून घेवा, तोवर म्या नाश्त्याचं बघतो, असं म्हणून गोदा जशी आली तशी आत परत गेली. तो तिचा नातू मात्र तिथेच रेंगाळत उभा होता. राहुलची आणि त्याची नजरानजर झाली. प्रकरण 4. नाश्ता झाला, नंतर जेवण झाली. राहुल आणि गोदाचा नातू मागच्या अंगणात खेळत होते. दिनकरराव आणि मालती पडवीत आले. तात्या शांतपणे डोळे मिटून एका भिंतीला टेकून बसले होते. त्यांच्या नकळत एका हाताने मांडी थोपटत होते. मालती आणि दिनकरराव काहीसे दबक्या पावलांनीच तात्यांपाशी गेले, तरी तात्यांना त्यांच्या येण्याची जाणीव झालीच. त्यांनी हळूहळू डोळे उघडले. एक एक सुरकुती एकमेकींपासून दूर जात होती आणि तात्यांचे डोळे उघडले. सुखलेले, थकलेले निळे डोळे. काय नाही पाहिलं आजवर या डोळ्यांनी. तऱ्हेतऱ्हेची माणसं, श्रीमंत, गरीब, दुष्ट, सज्जन, विकृत, अविचारी, लाचार, पण आजारी, सगळे आजारी. त्या आजारातून सुटका करण्यासाठी स्वतःच्या स्वभावाविरुद्ध जाणारी ती माणसं. जन्मभर गरिबांचा वापर करून घेणारे, त्यांच्या बायका मुलींवर खुलेआम अत्याचार करणारे श्रीमंत सावकार, शेवटच्या क्षणी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचं नाव घेताना, मृत्यूच्या दारातून पुन्हा जीवितांच्या जगात येण्याची भीक मागताना तात्यांनी ह्याच डोळ्यांनी पाहिले होते. लहानपणापासून सर्वांच्या मदतीला धावणारा, आयुष्यभर स्वतःच्या गरिबीचा दोष कुठच्याही माणसाला अथवा देवाला न देणारा भाऊ सानप, वयाच्या 80व्या वर्षी त्याच्या एकुलत्या एक आजाराने ग्रासलेल्या 55 वर्षांच्या विधवा मुलीसाठी काळी विद्या शिकताना, मध्यरात्री गावाच्या झाडाझुडपांमध्ये काही ना काही प्रयोग करताना ह्याच तात्यांच्या डोळ्यांनी पाहिला होता. काळी जादू, चेटूक, मंत्र, मांत्रिक, केवढ्या या अंधश्रद्धा आणि कशासाठी? भौतिक सुखासाठी, धनदौलतीसाठी का 2 वेळच्या घासांसाठी? पण तात्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधीच कोणालाच अंधश्रद्धेविरुद्ध सल्ले दिले नाहीत की त्या विषयावर कधी चर्चा छेडली नाही. कारण एकच, त्यांच्या वाड्याबद्दलच्या त्या अफवा
त्या खरोखर अफवाच होत्या का? लहानपणी शाळेत किंवा गावात फेरफटका मारायला गेलं की लोकांच्या त्या वेगळ्या नजरा, लोकांचं ते कुजबुजणं, याचा तात्यांना तसा कधी त्रास झाला नाही, पण त्यांच्या मनात एक कुतूहल कायम राहिलं. त्यांच्या मोठ्या बहिणी किंवा आई कोणीच त्यांना काहीच सांगत नसे. वासुदेवरावच काय ते सांगत. आणि वासुदेवरावांचं सांगणं म्हणजे, अरे तात्या, गाव 10 तोंडांनी बोलणारच. उद्या तू मोठा होशील, गावाबाहेर जाशील, शहरात जाशील, जगात जाशील, जग 100 तोंडांनी बोलणार. आपण दुर्लक्ष करायचं. आणि हेच तर तात्या करत होते. दुर्लक्षच तर ते करत आले होते. पण त्यांनी दुर्लक्ष केलं म्हणून का ते जाणार होतं? का त्याचं अस्तित्व तात्यांपासून लपून राहणार होतं? मध्यरात्रीचा माझघरात लाकडाचं काहीतरी हलवल्याचा येणारा तो आवाज, कोणाचं तरी न समजणाऱ्या भाषेतलं ते बोलणं, ती कुजबूज, ह्या सगळ्याकडे तात्या दुर्लक्षच तर करत होते. या असल्या भास वाटू शकणाऱ्या घटना एक वेळ त्यांच्या आठवणीतून पुसल्या गेल्या असत्या. पण त्या एका मध्यरात्री त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी जे पाहिलं ते कसं पुसलं जाणार? तात्या साधारण 8-9 वर्षाचे असतील. रात्री घसा कोरडा पडला म्हणून ते पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेले. स्वयंपाकघराच्या खिडकीतून त्यांना मागच्या अंगणातली विहीर स्पष्ट दिसत होती. गावातल्या इतर घरांप्रमाणे फक्त वापरात नसलेली. रात्र पौर्णिमेची होती. चंद्राचा शीतल प्रकाश अंगणभर पसरला होता आणि अचानक पावलांच्या सावल्या तात्यांना दिसल्या. ते थोडे वाकून खाली बसले. एक जख्ख म्हातारी पूर्णपणे वाकलेली काठीचा आधार घेत विहिरीपाशी आली. तिच्या मागून 40शीतला एक संपूर्ण उघडा धोतर नेसलेला पुरुष स्वतःचं जानवं नीट करत चालला होता. हीच ती कुलकर्ण्याची म्हातारी आणि तिच्या मागून येणारा तो पुरुष वासुदेवराव? तात्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. बघता बघता कुलकर्ण्याची म्हातारी विहिरीत उतरली. वासुदेवराव विहिरीजवळ उभे होते. हात जोडून कसलं तरी स्तोत्र म्हणत होते. काही वेळाने एक हिरवट पिवळा प्रकाश विहिरीतून बाहेर आला. वासुदेवरावांची पावलं जशी वाड्याच्या दिशेनं पडू लागली तसे तात्या लगबगीनं खोलीत आले, निजले. त्यांचं शरीर विलक्षण कापत होतं. घाम आला होता. त्यांचे डोळे मिटलेले, पण ते दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा येत होतं. त्या निळ्या डोळ्यांमध्ये जगातले सगळे प्रश्न, त्यांची उत्तरं जत्रेतल्या आकाश पाळण्यासारखी फिरत होती. एकाच भल्या थोरल्या आकाशात एकमेकांना भेटायला एकमेकांमागे सतत पळणारी आणि कधीच भेटू न शकणारी. तात्या, मालतीच्या हाकेनं तात्या भानावर आले. त्यांनी एकवार मालती आणि दिनकररावांकडे पाहिलं. मालती, दिनकरराव, तात्या गंभीरपणे म्हणाले, तुम्हाला तातडीने बोलून घ्यावं लागलं त्याचं कारणही तसंच खास आहे. प्रकरण 5. गंगाला मालतीच्या आईला दिवस गेले होते. लक्ष्मीबाईंच्या निधनानंतर उदास झालेल्या वासुदेवरावांना या बातमीने थोडा उत्साह तर मिळाला होता. दिवस गेले की त्या काही स्त्रियांना माहेरी जाण्याची संधी मिळायची. परंतु गंगाचं आणि तिच्या घरच्यांचं मत होतं की तिने पहिले 6 महिने सासरी राहण्यात काहीच हरकत नाही. अर्थात लक्ष्मीबाई जर हयात असत्या तर असा विचार कुणाच्याच मनात आला नसता. पण या प्रस्तावाला तीव्रतेने विरोध केला तो स्वतः वासुदेवरावांनीच. अगं, तुला योग्य विश्रांती मिळालीच पाहिजे. आम्ही काय पिठला भात बनवू शकतो, असं त्यांचं म्हणणं होतं, जे खरं होतं. आणि अर्थात गुरं सांभाळणारी, वाड्याची देखभाल करणारी जी गडी माणसं होती, गरज पडली असती तर त्यांच्या बायकांनी अगदी प्रेमाने तात्यांचं आणि त्यांच्या वडिलांचं केलंच असतं की. मग शेवटी गंगा तिच्या वडिलांबरोबर हेदवीला गेली. घरात आता तात्या आणि वासुदेवराव. तात्या घराबाहेर रुग्णांच्या शुश्रूषेसाठी जात असत. त्याबरोबर त्यांनी काही नवीन वनस्पतींचा अभ्यास सुरू केला होता. ते जवळपासच्या इतर गावी जात असत. क्वचित लांबच्या गावातूनही बोलावणं येई. अशा वेळी मग जनोबा गडी वासुदेवरावांच्या सोबतीला वाड्यात थांबायचा. 87 वर्षांच्या वासुदेवरावांचा दिनक्रम आता पहिल्यासारखा शिस्तबद्ध राहिला नव्हता. त्यांना रात्रीची झोप येत नसे. दिवसा त्यांचं डोकं दुखत असे.
भूक फारशी लागत नसे. बाहेर जाण्याचे, हिंडण्या फिरण्याचे त्राण उरले नव्हते आणि पडून राहायचं म्हटलं तर तो रिकामा वाडा त्यांना अक्षरशः खायला उठायचा. रिकामा? उन्हाळ्यातल्या एका दुपारी कदाचित सूर्यालाही स्वतःचं अस्तित्व सहन होत नसावं अशा वेळेला वासुदेवराव त्यांच्या खोलीत पलंगावर पडले होते. अस्वस्थ. त्याच्या अस्तित्वाची जाणीव त्यांना होत होती. वासुदेवरावांनी जन्मभर जे नाकारलेलं, ज्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचे सल्ले कुटुंबाला दिले होते, त्याचं अस्तित्व अशा थकलेल्या क्षणी त्यांना प्रकर्षाने जाणवत होतं. ते आ वासून त्यांच्या छाताडावर बसल्यासारखं वाटत होतं, पण दिसत नव्हतं. त्यांना स्वतःच्या हृदयाचे ठोके स्पष्टपणे ऐकू येत होते. तो आवाज असह्य होता. ह्याच बापट वैद्यांनी जन्मभर लोकांना वेगवेगळे पाले खायला लावले होते, लेप लावून त्यांच्या जखमा बऱ्या केल्या होत्या, पण आज ते सर्व ज्ञान, तो आयुर्वेदाचा अभ्यास त्यांच्या कामी येणार नव्हता. त्यांनी त्यांचं काम बजावायची वेळ आली होती, पण त्यांना हे जमणार होतं? तात्यांना त्यांच्या एकुलत्या एका मुलाला चालत आलेली ती परंपरा समजावणं त्यांच्याच्याने होणार होतं का? हे भरकटलेले विचार म्हणजे ती शक्ती होती. तो कानात घुमणारा कर्कश आवाज म्हणजे ती शक्ती होती. ती बेचैनी, ती विचारांची गुंतागुंत, पोटामध्ये पडणारा भयंकर खड्डा आणि हलकं होत जाणारं डोकं, सर्व सर्व म्हणजे ती शक्ती होती. त्यांच्या हातून कोणतंही पाप घडलं नव्हतं हे खरं होतं. त्यांनी कधीही कोणाचं वाईट केलं नव्हतं, चिंतलंही नव्हतं. वासुदेवरावांची चूक इतकीच होती की 6 कन्यांनंतर ते एकमेव पुत्र म्हणून बापटांच्या घरात जन्माला आले होते. पुरुष, कर्ता पुरुष. त्यांच्या विचारचक्राला खंड पडला तो त्या भयंकर वेदनेनं. छातीत, पोटात, मस्तकात. त्या वेदनांबरोबर वासुदेवरावांना ग्लानी येत होती. ते सर्व शक्ती एकवटून पलंगावरून उठले. ती खोली गर फिरत होती. ते जमेल तितक्या तातडीनं खोली बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना धाप लागली होती, दम लागला होता. जनोबा धावत आत आला. काय होतंय त्याला कळेना. तो वासुदेवरावांना प्रश्न विचारत होता, पण ते काहीच उत्तर देऊ शकत नव्हते. जनोबा त्यांना पलंगापाशी घेऊन जसं जायला लागला तसं ते हाताने नको नको म्हणत होते. जेव्हा जनोबाने त्यांना खोलीतल्या लाकडी खुर्चीवर बसवलं तेव्हा त्यांना प्रचंड घाम आला होता. जनोबाने एका स्वच्छ रुमालाने त्यांचा घाम टिपला. घाम जसा टिपला जाऊ लागला तसं तात्यांना थोडं थोडं बरं वाटू लागलं. त्यांची नाडी मंदावली. त्यांनी हळूहळू डोळे उघडले आणि त्यांना ते दिसलं. एक प्रचंड काळा आकार त्यांच्या पलंगावर बसला होता. खरं तर वासुदेवरावांनी आत्ता जनोबाला घट्ट पकडायला हवं होतं. त्यांना घाम आत्ता यायला हवा होता. ती खोली आत्ता गरा फिरायला लागली होती, पण सर्व शांत होतं, निश्चल होतं. वासुदेवरावांची धाप थांबली होती. त्यांचा श्वास स्वस्थ होता आणि मगापेक्षा त्यांना बरं वाटत होता. तात्या कुठं आहे? तो कर्कश आवाज त्यांच्या कानावर पडला. तो बाहेर गावी गेलाय. तात्या बाहेर गावी गेलाय. वासुदेवराव लटपटीनं म्हणाले. ठीक. तुझं त्याच्याशी बोलणं झालंय? वासुदेवराव काहीच बोलले नाहीत. त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. ती शांतता फक्त काही सेकंदांची होती, पण वासुदेवरावांसाठी तो प्रत्येक क्षण तासागणिक पुढे सरकत होता. ठीक आहे तर मग. थोड्या वेळाने वासुदेवरावांना हायसं वाटलं. तो काळा आकार जो फक्त वासुदेवरावांना दिसला होता, त्यांच्याशी बोलला होता, तो आता तिथे नव्हता. वासुदेवरावांना असं काही बाई बोलताना, पलंगाकडे टक लावून बघताना बघून जनोबा घाबरला. तो दारात उभा होता. तिथून टेबलापाशी गेला वासुदेवरावांना पाणी द्यायला. त्याने ते तांब्या भांड उचललं, पण ते संपूर्ण रिकामं होतं. वासुदेवरावांना या अवस्थेत एकटं सोडून पाणी आणायला तरी जावं का असा प्रश्न जनोबाला पडला, पण शेवटी तो पाणी आणायला खोलीच्या बाहेर पडलाच. खरं तर मिनिटभरात जनोबा पाणी घेऊन आला, पण वासुदेवराव खोलीत नव्हते. जनोबा गोंधळला. पलंगापासून खुर्चीवर ज्या माणसाला चालायला आधार द्यावा लागला होता, तो असा अचानक कसा गेला, कुठे गेला? जनोबा खोलीबाहेर पडला आणि वासुदेवरावांच्या नावाने हाका मारू लागला.
शेवटी त्याला ते सापडले ते मागच्या अंगणात. वासुदेवरावांनी अंगरखा काढला होता आणि ते विहिरीत उतरू पाहत होते. जनोबा धावत त्यांच्यापाशी गेला. नाही, नाही, मला जाऊ दे. तो तो मला बोलावतोय. मी तिथे गेलंच पाहिजे. आता सगळं संपलंय. मला जाऊ दे. अनर्थ होईल. असं काही बाई बोलत वासुदेवराव विहिरीत उतरण्याचा प्रयत्न करत होते. जनोबाने सगळी शक्ती एकवटून त्यांना पुन्हा वाड्यात आणलं. विहिरीतून एका हिंस्त्र डरकाळीचा आवाज आला. त्या शक्तीच्या तोंडचा घास जनोबाने हिसकावला होता आणि त्याची शिक्षा तो भोगणार होता. त्याने वासुदेवरावांना पलंगावर कसंबसं निजवलं. त्यांची ती असंबद्ध वाक्य अजूनही चालूच होती. त्याला काय करावं तेच कळेना. दुपारचे 2 वाजत आले होते. त्याची बायको 2-1 तासात वाड्यावर येऊन चहा जेवण बनवणार होती. तोपर्यंत त्याला एकट्याला हा प्रसंग सांभाळावा लागणार होता. जनोबाने खोलीचं दार आतून लावून घेतलं आणि तो खाली जमिनीवर बसला. प्रकरण 6. जनोबाची बायको आली तेव्हा वासुदेवराव शांतपणे निजले होते. हिला घडलेला प्रकार सांगावा की नाही जनोबा विचारात पडला. शेवटी बाकीच्याच इतर विषयांवर चर्चा करत त्यानं तिला निरोप दिला. आजची रात्र त्याला थोडं अधिक सजग राहावं लागणार होतं. एरवी वासुदेवरावांना शांत झोप नाही लागली तरी हे असले प्रकार होत नसत. आज दुपारी जे झालं ते काहीतरी वेगळं होतं. त्याच्या आज्यापासून किंवा त्याही आधीपासूनचे पूर्वज बापटांच्या वाड्यावर गड्याचं काम करत होते. त्याने सुद्धा या अफवा ऐकल्या होत्या, पण त्याच्या कुटुंबात कोणालाच कुठलाच अमानवी अनुभव आला नव्हता. पण तरी त्याच्या मनात विचार आला. वासुदेवरावांचं ते असंबद्ध बोलणं, त्यांना अचानक आलेला तो घाम, हे सगळं अनपेक्षित होतं. काही क्षणातून ते विहिरीपाशी कसे गेले, अंगरखा काढून ते विहिरीत का उतरत होते, ते सगळं काय होतं? दुपारी वासुदेवरावांना सांभाळताना, त्यांना खोलीत आणताना त्याची सर्व शक्ती त्या कामावर एकाग्र होती. पण आता जेव्हा त्याला विचार करायला वेळ मिळाला तेव्हा तो पुरता घाबरला. सूर्य अस्ताला जाण्याच्या काही क्षण आधी जनोबाला कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. तात्या बाहेरगावहून आले होते. जनोबा फाटकापाशी गेला. त्यांच्या हातून ट्रंक घेऊन आत आला. तात्यांनी वासुदेवरावांच्या तब्येतीची चौकशी केली. त्यांना आल्या आल्या हा प्रकार सांगावा की नाही असा प्रश्न जनोबाला पडला, पण तो काहीच बोलला नाही. तात्यांचा स्वभाव तसा अबोल होता, त्यामुळे त्यांच्याशी गप्पा वगैरे तर शक्यच नव्हत्या. रात्रीची जेवणं झाली. तात्या त्यांच्या खोलीत काहीतरी वाचित बसले होते. भांडी घासून जनोबा निघायच्या तयारीत होता. वाड्यापासून 5-10 मिनिटावर खालच्या आळीत त्याचं घर होतं. वरचा दिवा चालू दिसला आणि जनोबा सरळ जिना वर चढून गेला. थोडासा अडखळत म्हणाला, येऊ का तात्यांनो? तात्यांनी त्याला आत बोलवलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य होतं जे काही क्षणातच मावळलं, कारण जनोबाचा चेहराच सांगत होता काहीतरी भयंकर घडलंय. एक दीर्घ श्वास घेत जनोबा खाली बसला आणि त्याने दुपारची सगळी हकीकत तात्यांना सांगितली. तात्या शून्यात कुठेतरी बघत होते. याआधी त्यांनी एकदा वासुदेवरावांना विहिरीपाशी पाहिलं होतं, खूप खूप वर्षांपूर्वी. ती दृश्य पुन्हा एकदा त्यांच्या डोळ्यासमोरून गेली. तात्यांना असं गंभीर झालेलं पाहून जनोबा म्हणाला, तात्यांनो तुम्ही निजा, म्या थांबतो आज बी मालकांच्या संगतीस. खरं तर तात्यांना त्याला हो थांब असं म्हणावंसं वाटत होतं. तो त्यांचा अधिकारही होता, पण त्यांच्या तत्वात ते बसत नव्हतं. आपल्या गैरहजेरीत वासुदेवरावांच्या सोबतीला तो थांबला होता. त्यालाही कुटुंब होतं. त्याच्याही घरी एक वृद्ध आई होती. नाही जनोबा, तू घरी जा आणि उद्या आरामात ये, तात्या स्पष्टपणे म्हणाले. जाताना फक्त मागच्या अंगणात उघडणारं फाटक बाहेरून लावून जा. त्या वाक्यातील गंभीरता संसर्गजन्य होती. जनोबा बाहेर पडला. त्याने मागच्या दाराला कडी घातली. न राहून त्याने त्या विहिरीकडे पाहिलं. काहीच हालचाल नव्हती. तरी जनोबा थोडा अस्वस्थ झाला. गडद काळोखात आकाशात फक्त काही चांदण्या लुकलुकत होत्या आणि खालच्या आळीच्या दिशेने निघालेल्या जनोबावर वाड्यातल्या त्या एका खोलीतून येणारा पिवळा प्रकाश. जनोबाची पावलं जशी खालच्या आळीनं पुढे जात होती तसा
त्याच्यावरचा प्रकाश मंदावत होता. आणखी फक्त 2 पावलं आणि जनोबा पूर्णतः अंधारात विलीन होणार होता. पण त्याच क्षणी गर्र अशा आवाजात काहीतरी जनोबाच्या दिशेने धावत आलं आणि त्याला शिंगावर घेत त्याच वेगानं सुसाट पळत सुटलं. एखादा मोकाट बैल, रानडुक्कर, काय होतं ते? जनोबाच्या मनात कुतूहल तर होतं, पण भीतीने त्याचे डोळे आपोआप घट्ट मिटले गेले होते. वारा, अंधार, पानांची सळसळ आणि तोच तो गर्र आवाज. काही वेळाने झाडांची रांग जशी विरळ होत गेली तसे जनोबाने हळूहळू डोळे उघडले आणि त्या किंचितशा प्रकाशात जनोबाला तो भयाण अवतार दिसला. एक आडदाण देह, म्हटलं तर माणसाचा. 10 गावजेवणांवर एका बैठकीत फडशा मारण्याची क्षमता असलेला तो थुलथुलीत किळसवाणा देह. तो हलताना त्यामधल्या सुजलेल्या फुगलेल्या रक्तवाहिन्या आणि त्यातलं वरखाली होणारं गडद लाल रक्त पाहून जनोबाला मळमळू लागलं. त्याचं डोकं हलकं होऊ लागलं. डोळ्यांची उघडझाप होत होती. त्याला तो भयंकर किळसवाणा चेहरा दिसला. मांसाचा लोंबकळणारा गोळा, त्यावर असंख्य पुरळ्या, काही फुटलेल्या आणि त्यातून वाहणारं रक्त. त्याला भोवळ येते असं त्याला वाटलं, पण त्याच्या मानेवर अणकुचीदार दातांनी घेतलेला चावा आणि विलग झालेलं त्याचं मांस याची जाणीव त्याला झाली आणि जनोबा कायमचा गार पडला. त्या अघोरी श्वापदाची भूक प्रचंड होती म्हणून असेल, किंवा वाड्यातल्या त्या शक्तीने ठरवलेली शिक्षा कठोर होती म्हणून असेल, पण जनोबाचा मृतदेह कधीच कोणालाच सापडणार नव्हता. तात्या 6-7 तासांच्या प्रवासाने घरी आले होते. त्यांनी खरं तर थोडी विश्रांती घेण्याची आवश्यकता होती, पण जनोबाने जे सांगितलं त्यानंतर त्यांची झोपच उडाली होती. एकीकडे वासुदेवरावांबद्दल काळजी वाटत होती, पण दुसरीकडे ती लहानपणची आठवण, ते दृश्य पुन्हा पुन्हा त्यांना अस्वस्थ करत होतं. वासुदेवरावांना उठवावं का? त्यांच्या खोलीत जाऊन बघावं का? नको. पण उद्या सकाळी त्यांच्याशी या विषयावर बोलायचंच, आणि काही वावगं वाटलं तर त्यांना सरळ मुंबईला घेऊन जायचं असा निर्धार करून तात्यांनी दिवा मालवला. संपूर्ण अंधार. वैशाखातला उष्मा हवेत होता. रातकिडे, बेडकं यांचा नेहमीचाच आवाज. पाठ लागता क्षणी झोप लागणाऱ्या तात्यांची आज मात्र प्रचंड चुळबुळ होत होती. हवेतला उष्मा असह्य होत होता की मनातली विचारांची गुंतागुंत. त्यांचा घसा कोरडा पडतोय असं त्यांना वाटलं. तब्बल 21-22 वर्षांपूर्वी तात्या 9 वर्षांचे असताना अशीच त्यांच्या घशाला कोरड पडली होती. खोली हीच होती, फक्त हा पलंग नव्हता. निजायला आईची कूस होती, 2 मोठ्या बहिणी होत्या, पण तरीही ते पाणी प्यायला उठले होते. आणि तो आवाज, लाकडाचं काहीतरी जमिनीवरून घरंगळत गेल्याचा. तोच आवाज त्यांना आता पुन्हा आला. तेव्हा पूर्ण अंधारात पाण्यासाठी स्वयंपाकघरापर्यंत गेलेल्या तात्यांना आज काही केल्या जावं की न जावं हा प्रश्न सुटला नव्हता. लहानपणी न वाटलेली भीती आज त्यांना प्रकर्षाने जाणवत होती. आणि तेवढ्यात त्यांना वासुदेवरावांचा आवाज आला. मला क्षमा करा, मला क्षमा करा, मी चुकलो, मला जाऊ द्या, मला इतक्यात घेऊन नका जाऊ, मला क्षमा करा. आता मात्र तात्या क्षणभराचाही विचार न करता झपझप जिना उतरू लागले आणि जोपर्यंत ते खाली पोचले तोपर्यंत तो आवाज येईनासा झाला. हा वासुदेवरावांचा आवाज होता नक्की? आणि मग हा आवाज असा अचानक का थांबला बरोबर आपण खाली पोचता क्षणी? हा भास होता? कदाचित आपल्याला प्रवासाचा क्षीण आला आणि जनोबाने सांगितलेली ती हकीकत मनात घुमत राहिली म्हणून असं झालं असेल. होतं की असं कधी कधी. काय करावं? वर जावं? आलोच आहोत तर वासुदेवरावांच्या खोलीत पाहूया का असा विचार करेपर्यंत तात्यांच्या उत्सुकतेने त्यांची पावलं वासुदेवरावांच्या खोलीपाशी आणली होती. भक्कम लाकडी दरवाजा. तात्यांनी तो जसा ढकलला तसा शांतता भंग करणारा तो किर्र आवाज आणि पुन्हा एकदा तात्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. खोलीत वासुदेवराव नव्हते. ते फक्त आत्ता खोलीत नव्हते असं नव्हे, जसं काही ते या खोलीत कधीच नव्हते. म्हणजे त्यांचे कपडे नव्हते, टोपी नव्हती, चष्मा नव्हता, कोट, उपरणं, अंगठी, अंगरखा, धोतर आणि त्यांचे कागद, लेखणी, सोन्याचा गणपती काहीच नव्हतं.
ते खोलीतून गायब झाले नव्हते. त्यांचं संपूर्ण अस्तित्व विश्वातून पुसून टाकल्यासारखं काहीतरी झालं होतं. ती खोली आता तात्यांभोवती गर गर फिरत होती. कर्कश आवाजात हसत होती. तात्यांना भोवळ येणं बाकी होतं आणि तेवढ्यात मागच्या अंगणातलं फाटक उघडण्याचा आवाज झाला. तात्यांची थरथरती पावलं कधी त्या अमानवी स्पर्शाने उघडलेल्या फाटकाबाहेर जाऊन थांबली त्यांना कळलं सुद्धा नाही. तात्या स्तब्ध उभे होते. त्यांच्या डोळ्या देखत विहिरीतून एक प्रचंड काळा आकार बाहेर अवतरला. ये तात्या ये. तो गंभीर आवाज तात्यांना ऐकू येत होता. क्षणभर तात्यांना गरगरल्यासारखं वाटत होतं. तात्या भिवू नकोस, अजिबात भिवू नकोस. खरं तर तुझ्या वडिलांनी तुला ह्याबद्दल कल्पना द्यायला हवी होती. 2 संध्या देऊन सुद्धा त्यांनी ती दिली नाही. असो, मी एवढंच सांगेन, तुम्ही सर्वजण मरते मानव फार फार नंतर आलात. मी तुमच्या खूप आधीपासून इथे आहे. तुमच्या म्हणजे तुझ्या पूर्वजांनी मला समजून घेतलं. मी कोण आहे हे सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही. काही ठराविक पौर्णिमेला तुला विहिरीतून बोलावणं येईल. थोडे तांदूळ, हळद, कुंकू आणि खोबऱ्याचे काही तुकडे अर्पण करून तुला मंत्रोच्चार करावे लागतील. तेच मंत्र जे फक्त तुमच्या घरात आजवर सगळ्या मुलांना अगदी लहानपणापासून शिकवले जातात. तुमच्या मानवी गरजा, भौतिक सुखाच्या कल्पना पूर्णत्वास नेणारे दगड तुला दिले जातील. त्याचं काय करायचं हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. पण लक्षात घे तात्या, तुझ्या घराण्यातल्या सगळ्यांचे आणि नात्याने जोडलेल्या प्रत्येकाचे प्रवास, आयुष्य माझ्या तळाशी, खोल खोल तळाशी संपतं. हे कधीही विसरू नकोस तात्या. प्रकरण 7. दिनकरराव आणि मालती विस्फारलेल्या डोळ्यांनी तात्यांकडे पाहत होते, ऐकत होते. तात्यांनी मालतीकडे बघितलं. ह्या पुढचा भाग थेट तात्यांच्या शब्दात. दुसऱ्या दिवशी मी अगदी जड डोक्याने दुपारी 1च्या सुमारास उठलो. मला क्षणभर वेळ लागला रात्रीच्या घटना आठवायला. एखादं स्वप्न आपल्याला पुसटसं आठवतं, पण त्या रात्रीचा घटनाक्रम मला तंतोतंत आठवत होता. आजही आठवतोय. नंतर मी पुन्हा तुझ्या आजोबांच्या खोलीत जाऊन बघितलं, पण माझ्या अपेक्षेप्रमाणे सर्व काल रात्रीसारखंच होतं. जसं काही वासुदेवराव बापट नावाची कोणतीच व्यक्ती कधीच या जगात नव्हती. एकीकडे मी हे गूढ उलगडावं म्हणून घरात काही जुनी कागदपत्र, पोथ्या, ग्रंथ काही सापडतंय का हे पाहत होतो, आणि दुसरीकडे मला चिंता होती ती गंगाची आणि येणाऱ्या बाळाची. माझ्या आजोबांच्या वडिलांपर्यंतची माणसं मला नावात देखील माहीत होती. थोरल्या बहिणी असल्या तरी त्यांच्या पाठीवर पाय देऊन येणारे भाऊ होते. कुठेतरी विज्ञानावर विश्वास ठेवणारं माझं मन, ती शक्ती, तो भास, ते अद्भुत जग ह्यात अडकत चाललं होतं. मला का कोणास ठाऊक असं वाटलं की मुलगा झाला तर त्याला धोका आहे, त्या शक्तीपासून, त्या विहिरीपासून. मी मनाशी ठरवलं होतं की एका अपत्यावर थांबायचं, आणि ते अपत्य मुलगी व्हावी म्हणून मी आपल्या कुलदैवीला सुद्धा प्रार्थना केली होती, आणि तिनं ती प्रार्थना ऐकली. तू झालीस तेव्हा मी तुझ्या आजोळी आलो होतो. तू जेमतेम 1 दिवसाची होतीस. तेव्हा भर दुपारी मी पोचलो. तुझ्या आजोबांशी, गंगाच्या वडिलांशी या विषयावर बोलावं असं मला मनोमन वाटत असताना त्या सर्व आनंदाच्या वातावरणात या घटनेची सावली सुद्धा पडू नये असा विचार करून मी तो विषय टाळला. वासुदेवराव गेले असं मी अर्थात त्यांना आधीच कळवलं होतं. गंगेला इतक्यात काही सांगायचं नाही, पण तिला ह्या विषयात अंधारातही ठेवायचं नाही असं मी मनोमन ठरवलं. तू घरी आलीस आणि अर्थात आम्ही दोघं तुझ्यात इतके गुंतून गेलो की त्या घटनेचं गांभीर्य माझ्या दृष्टीने पुसट होत गेलं. पण 2-3 महिन्यात एका रात्री, पौर्णिमेला 2 दिवस असताना मला ती हाक आलीच.
तू जेमतेम रांगायला लागली होतीस. मी थोडा घाबरलो, पण मला कुठेतरी एक जाणीव होती की ती शक्ती, ती गूढ आहे पण ती दुष्ट नाही. हा माझा समज गैरसमज ठरणार होता. मी तसाच विहिरीपाशी पोचलो. काही महिन्यांपूर्वी मी ऐकलेला तो आवाज मला पुन्हा ऐकू आला. त्यानं माझं अभिनंदन केलं तू झाल्याबद्दल, आणि मला आठवण करून दिली ती परंपरा पुढे नेण्याची. त्याने सांगितलेल्या 2 दिवसानंतरच्या मध्यरात्री मला विहिरीपाशी येऊन खोबऱ्याचे तुकडे, तांदूळ विहिरीत सोडायचे होते. ते मंत्रोच्चार जे आपल्या घरात शिकवले जायचे ते म्हणायचे होते. ते 2 दिवस माझ्या मनाचा प्रचंड गोंधळ उडाला. बघायला गेलं तर त्या पूजेत अघोरी असं काहीच वाटत नव्हतं. शेवटी मी ती परंपरा पार पाडलीच. मध्यरात्री साधारण 2:30 वाजता मी पूजेचं साहित्य घेऊन मागच्या फाटकानं बाहेर पडलो. विहिरीच्या कठड्यावर साहित्य ठेवलं. पहिली वेळ म्हणून तो आवाज मला मार्गदर्शन करत होता. मी आयुष्यात कधी नाही तो इतका एकाग्र होऊन ते मंत्र म्हणत होतो. मला कधी नव्हे इतका त्या मंत्रांचा अर्थ समजत होता. काळाचं भान हरपलं होतं. मी किती वेळ तिथे उभा होतो हे मला खरंच आठवत नाही, पण मी एकाग्र झालो होतो. मला कधी नव्हे इतका त्या मंत्रांचा अर्थ समजत होता. कवितेमध्ये जसं ध्रुवपद असतं तसं या मंत्रांमध्ये एक ध्रुवपद होतं. ते ध्रुवपद मी लहानपणापासून वडिलांनी मंत्र शिकवल्यापासून घोकत होतो, पण आज आज मला त्या ध्रुवपदाचा अर्थ कळला होता. माझ्यावर कृपा करा, माझ्या सर्व पितरांचं सोनं होऊ दे, आणि सोन्याच्या रूपानं माझे पितर मला व माझ्या पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शन करायला पुन्हा येऊ देत. हा अर्थ जेव्हा उमगला तेव्हा अंगावर एक शहारा आला. पूजा झाल्यानंतर मी डोळे उघडले. पाहतो तर काय, एक भला मोठा सोन्याचा तुकडा माझ्यासमोर हवेत तरंगत होता. हा भास तर नाही असा विचार करत माझ्या नकळत मी त्याला स्पर्श केला. मला लहानपणी वडिलांनी सांगितलेले शब्द आठवले, घरातलं सोनं कधीही विकायचं नाही. माझ्या पंजाभर असलेला तो सोन्याचा तुकडा मला आता प्रचंड जड वाटत होता. काहीतरी बरोबर नव्हतं, काहीतरी चुकत होतं असं सतत वाटत होतं. गंगेला मात्र हे काही सांगता येण्यासारखं नव्हतं. 2-1 वर्ष मी पूजा करत होतो. दरवेळेला सोन्याचा तुकडा मिळायचा, कधी छोटा कधी मोठा. त्या मंत्रांचा अर्थ समजल्यावर मी काहीशा कुतूहलाने तो सोन्याचा तुकडा घेऊन सांभाळून ठेवायचो. एक वेगळा खणच तयार केला होता, कारण हे सोनं विकायचं नव्हतं. त्यानंतर एके रात्री पूजा करायला गेलो असताना पूजा करण्याआधीच तो भीषण आवाज आला. त्याचे शब्द माझ्या कानी पडले आणि ते ऐकून मला फार धक्का बसला. मालती 3 वर्षांची झाली तरी तिला एखादं भावंड का नाही, असा प्रश्न त्या कर्कश आवाजात मला आला. माझा संशय खरा ठरला होता. मी खूप धैर्य करून त्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही. त्यानंतर मी हळूहळू पूजा करणंही बंद केलं. खरं तर ती विहीर बुजवूनच टाकण्याचा विचार माझ्या मनात आला होता, पण का कोण जाणे ते मला योग्य खासच वाटलं नाही. पण ती पूजा आता बंद झाली होती. अनेक वर्ष गेली. तो आवाज मला यायचा, तुला भावंड का नाही, मी तुला ते मंत्र का शिकवत नाही, असे सगळे त्या आवाजातले प्रश्न माझ्या कानी पडायचे आणि मी दुर्लक्ष करत होतो. अनेक वर्षांनी जवळजवळ तू मॅट्रिकला आलीस तेव्हा तुला पुढे मागे मुंबई पुण्याला शिकायला पाठवावं या विचाराने एका दुपारी मी पैशांचा दागिन्याचा खण उघडला तेव्हा मला प्रचंड धक्का बसला. सगळ्या नोटांना कीड लागली होती. प्रत्येक सोन्याच्या तुकड्याचा दगड झाला होता आणि अंगावरच्या दागिन्यांमधलं तेज हरवलं होतं. नशिबाने माझ्या मिळकतीतला काही हिस्सा मी शहराच्या आणि तालुक्याच्या बँकांमध्ये ठेवत होतो. सुदैवाने तो शाबूत होता. खरं तर ते पैसे घेऊन त्या क्षणी आपण सर्वांनी गाव सोडायला हवं होतं, पण माणसाची हाव आणि भीतीच त्याचा घात करते. पुन्हा एका पौर्णिमेच्या रात्री मी घाबरत पूजेचं साहित्य घेऊन विहिरीवर गेलो. जवळपास 12 वर्षांनी त्या आवाजाची वाट न बघता मी पूजा सुरू केली.
मंत्र म्हणू लागलो. एवढ्या वर्षांनी सुद्धा मला स्पष्ट मंत्र उच्चारता येतो ह्याचं माझं मलाच कौतुक वाटलं. पण मग ध्रुवपदाला मी अडखळलो आणि मालेत त्यानंतर गेली तब्बल 50 वर्ष दर पौर्णिमेला न चुकता पूजा करत राहिलो. पहिले कित्येक वर्ष मला ध्रुवपदाचा एकही शब्द आठवेना. नंतर एक एक शब्द करत 8 महिन्यापूर्वीच्या एका पौर्णिमेला मी संपूर्ण ध्रुवपद अगदी स्पष्टपणे उच्चारू शकलो. आणि त्यानंतर मी खण उघडून पाहिला. पैसे, दागिने सर्व पूर्वव्रत होतं. पण आता माझी जायची वेळ आली आहे. आज मध्यरात्री. असे चपापून पाहू नका. जन्माला आलेला माणूस कधीतरी जाणारच, त्यात नवल काहीच नाही. माझ्या वडिलांनी जे रहस्य माझ्यापासून लपवलं ते तुमच्यापासून मला लपवायचं नव्हतं मालती, म्हणून तार केली. माझ्या पश्चात सगळं तुमचंच आहे. दामले वकिलांकडून तशी कागदपत्रही बनवून घेतली आहेत. पण त्या पलीकडे जाऊन ही संपत्ती पिढ्यानपिढ्या कशी आणि कुठून आली याची जाण्यापूर्वी तुम्हाला कल्पना द्यायची होती. निर्णय तुमचा आहे. प्रकरण 8. लाल केशरी सूर्य संथपणे उगवत होता. मालतीचे डोळे रडून रडून लाल झाले होते. दिनकररावही थकले होते. मालतीची समजूत कशी आणि कुठल्या शब्दात घालायची हे दिनकररावांना समजत नव्हतं. आदल्या रात्री तात्यांनी सर्व हकीकत सांगितल्यानंतर तात्या, मालती, राहुल आणि दिनकरराव सगळे एकाच खोलीत निजले होते. तात्यांना झोप लागली हे पक्क झाल्यानंतर मालती आणि दिनकरराव उठून पूर्ण जागे होऊन बसले होते. कधीतरी त्यांची पापणी थोडी लवली असेल, त्यांना कदाचित डुलकी लागली असेल आणि 3च्या सुमारास मालती दचकून उठली तेव्हा तात्या तिथे नव्हते. अगदी वासुदेवरावांप्रमाणेच तात्यांची एकही वस्तू त्या खोलीत नव्हती. मालतीने दिनकररावांना उठवलं. त्या दोघांनी तात्यांना सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केला, पण तात्या कुठेच नव्हते. तान्ह्या मालतीला रडताना उचलून बालगीतं म्हणणारे, तिला शाळेत सोडायला जाणारे, तिच्या वेण्या घालणारे, तिला पुस्तकांना कव्हर घालायला शिकवणारे, तिला पाढे घोकायला लावणारे, तिचं कन्यादान करताना हळवे झालेले तात्या कुठेच नव्हते. असं वाटत होतं की ते कधीच नव्हते. दिनकरराव खिन्नपणे सिगरेट ओढत बाहेर उभे होते. पायरीवर निराशपणे बसलेली मालती अचानक उठली आणि तडातडा विहिरीच्या दिशेनं निघाली. विहिरीच्या कठड्यावर हात ठेवून विहिरीत डोकावून ओरडू लागली. त्या ओरडण्यात वेदना होत्या, संताप होता, आक्रोश होता, पण एक सुडाची भावना होती. मालतीने आयुष्यात पहिल्यांदा इतक्या प्रचंड घाणेरड्या शिव्या त्या विहिरीत वाकून दिल्या होत्या. दिनकरराव तिला मागे खेचण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी थकून मालतीने विहिरीबाहेर डोकं काढलं. तिच्या त्या आक्रोशाला आणि अश्रूंना काही अंत नव्हता. दिनकरराव तिच्या पाठीवरून हात फिरवत होते आणि विहिरीतून तो आवाज आला. तोच भयाण आवाज, त्याच शक्तीचा आवाज. मालती, असं बोलू नये बाळ. आपल्या राजकुमारावर, राहुलवर काय संस्कार होतील? शेवटी त्यालाही इथंच तर यायचंय. मालती आणि दिनकररावांचा थरकाप झाला. तो आवाज अजून काहीतरी सांगत होता, काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण मालती आणि दिनकरराव घाईघाईने घरात शिरले. जिन्यावरून वरच्या खोलीत आले. झोपलेल्या राहुलला पाहून त्यांना थोडं हायसं वाटलं. त्याला तसाच उचलून ते दोघं लगबगीने बाहेर पडले, एकही पैसा किंवा दागिना न घेता. काही वेळात दिनकरराव पुन्हा वाड्यापाशी आले. त्यांनी लायटरने एक सिगरेट पेटवली आणि लायटर सहित क्षणभराचा विचार न करता त्या विहिरीत फेकून ते फाटकाबाहेर पडले. प्रकरण 9. तात्या अंधारात तरंगत होते. आपण विहिरीच्या दिशेने चालत होतो ही त्यांची शेवटची स्मृती होती. त्यानंतर आता त्यांना हळूहळू शुद्ध आल्यासारखं वाटत होतं. त्यांचे डोळे हळूहळू उघडत होते. त्यांना अवतीभवती सोनेरी प्रकाश दिसत होता. काही वेळाने तो स्पष्ट झाला. सोन्याची नाणी, तुकडे, विटा, दागिने, नोटांच्या गाद्या
सगळं काही सोन्याचंच. त्यांच्या डोळ्यात साठू शकत नव्हती इतकी संपत्ती. तात्या खूप खूप वेळ तरंगत पुढे जात होते. त्यांना भूतकाळातली कसलीही स्मृती आता नव्हती. त्यांच्या कानावर फक्त शब्द उमटत होते. शेकडा, हजार, लाख, कोटी, अब्ज, खर्व, निखर्व. माझ्यावर कृपा करा. माझ्या सर्व पितरांचं सोनं होऊ दे आणि सोन्याच्या रूपानं माझे पितर मला व माझ्या पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शन करायला येऊ देत. हळूहळू तात्यांची तरंगणारी आकृती वितळायला लागली आणि सोन्याच्या भल्या थोरल्या तुकड्यात एकरूप झाली. प्रकरण 10. एसटी पकडण्याआधी सावंतांनी दामलेंचं ऑफिस गाठलं. मालती आणि दिनकररावांनी दामलेंना तात्या गेले इतकीच माहिती सांगितली. एका सरकारी कागदावर आम्हाला आमचा पिढीजात वाडा अथवा तिथल्या कुठच्याही संपत्तीतलं काहीही नको अशी स्पष्ट सूचना लिहून मालती आणि दिनकररावांनी सह्या केल्या आणि ते सरळ एसटी स्टँडच्या दिशेनं निघाले. त्यांचे ते दमलेले घाबरलेले चेहरे पाहून दामले थोडे विचारात पडले. संध्याकाळी ऑफिस बंद करून दामले बापटांच्या वाड्यापाशी गेले तेव्हा विहिरीतून अग्नीच्या प्रचंड ज्वाळा आकाशात थैमान घालत होत्या आणि योगायोगाने सावंत कुटुंबाची मुंबईच्या दिशेनं निघालेली एसटी दरीत कोसळली होती. भीषण आगीमध्ये इतर प्रवाशांबरोबर दिनकरराव, मालती आणि राहुल यांचं अकाली निधन झालं होतं. ईश्वर त्यांच्या मृतात्म्यांना शांती देवो.